दिल्लीमध्ये संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय समितीची बैठक संपली आहे। पहलगामच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय समितीची बैठक बोलावण्यात आली होती। या बैठकीला राहुल गांधी उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाली। पंतप्रधान निवासस्थानी या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 40 मिनिटे चर्चा झाली आहे। या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी पंतप्रधानांना सुरक्षेविषयी सविस्तर माहिती दिली आहे, तर राफेल करारासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। जम्मू काश्मीर विधानसभेत विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं। पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यावर अधिवेशनात चर्चा करण्यात आली। यावेळी दहशतवाद्यांविरोधात एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलं। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीर पोलिसांनी डोडा जिल्ह्यात सर्च ऑपरेशन केलं। 13 ठिकाणांवर पोलिसांनी छापा टाकलाय, तर 63 लोकांची छाप्यादरम्यान चौकशी केली। दहशतवादी ठिकाणांचा शोध घेताना पोलीस पथकाला संशयितांची माहिती मिळाली आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं सिंधू जल करार रद्द करत पाकिस्तानला दणका दिला। पाकिस्तानचं पाणी बंद केल्याचा दावा सरकारनं केला, मात्र पाकिस्तानचं पाणी बंद केलं हा सरकारचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला। यावेळी प्रकाश आंबेडकरांनी पत्र वाचून दाखवलं, तर प्रकाश आंबेडकरांनी राजकारण करू नये असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। पहलगाम हल्ल्याच्या दुःखातून देश अजून पूर्णपणे बाहेर आला नाहीये, मात्र काँग्रेसचं पाकिस्तानी दहशतवाद्यांवरील प्रेम समोर आलं अशी टीका भाजपचे नेते विनोद तावडेंनी केली आहे। संपूर्ण देश दहशतवाद्यांच्या विरोधात एक झालाय, तर काँग्रेस दहशतवाद्यांचं समर्थन करताय असा हल्लाबोल तावडे यांनी केलाय। यवतमाळ जिल्ह्यात 14 पाकिस्तानी नागरिक वास्तव्याला आहेत, त्यापैकी 10 हिंदू आणि 4 मुस्लिम असल्याची माहिती आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी दिली आहे। या सर्वांकडे लॉंग टर्म व्हिसा असल्यानं त्यांना भारतात राहण्याबाबत तुर्तास अडचण नसल्याचं स्पष्ट झालं। दुसरीकडे इतर घुसखोरांचा शोध सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय। एमआयएमचे नेते ओवैसींनी बिलावल भुट्टोला सुनावलंय। त्यांच्या आईला तिथंच वाढलेल्या दहशतवाद्यांनी ठार केलं, बालिशपणे बोलू नये, बिलावल भुट्टोच्या रक्ताचे पाठ वाहतील या वक्तव्यावर ओवैसी यांनी प्रतिटीका केली आहे। भारतात 5 लाखांहून अधिक पाकिस्तानी मुली आहेत असा मोठा दावा भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केला। 5 लाखांहून अधिक पाकिस्तानी मुलींचं भारतात लग्न झालेलं आहे, मात्र मुलींना अद्यापही भारतीय नागरिकत्व मिळालं नसल्याचं दुबे यांनी म्हटलंय। पाकिस्तानात पाण्यावरून गृहयुद्ध पेटलंय। भारतानं नुकतंच सिंधू पाणी करार रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर पाकिस्तानात अस्वस्थता वाढली आहे। सिंधमध्ये सिंधू नदीत नवीन कालवा खोदण्याच्या निर्णयाविरोधात जोरदार आंदोलन केलं। यावेळी आंदोलकांनी वाहनांची तोडफोड केली। भारतात पाकिस्तानी युट्यूब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली। गृह मंत्रालयाच्या शिफारसीनुसार बंदी घालण्यात आली आहे। भारताविरोधात खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याप्रकरणी बंदी घालण्यात आली आहे। देहू रोडचे श्रीजित रमेशन यांना एनआयएनं चौकशीसाठी बोलावलंय। श्रीजित रमेशन हे काश्मीरमध्ये पर्यटनाला गेले होते। तिथं मुलीचा व्हिडिओ काढताना 2 संशयित दहशतवादी त्यांच्या मोबाईलमध्ये चित्रित झालेत असा त्यांचा दावा आहे। याची माहिती श्रीजित रमेशन यांनी एनआयएला दिलेली होती। भारत आणि पाकिस्तान या 2 देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावाचा फटका पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय मच्छीमारांना बसलाय। या घटनेमुळे पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या 193 भारतीय मच्छीमारांचे नातेवाईक प्रचंड तणावाच्या खाली आहेत। लोणावळ्यातील खंडाळ्यात तरुण वर्गानं जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानच्या झेंड्याचं पोस्टर बनवून रस्त्यावर चिकटवलं। जुना पुणे मुंबई महामार्गावर या घटनेचा निषेध केलाय। दरम्यान पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या। पुण्यात युवा शिवसेनेच्या वतीनं पाकिस्तानचा झेंडा पायाखाली तुडवून जाळलाय। गुडलक चौकात हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी दहशतवादी हाफिज सईदचा देखील फोटो जाळलाय। पहलगामच्या हल्ल्याच्या निषेधार्थ नांदगाव शहर बंदची हाक देण्यात आली। हिंदुत्ववादी संघटनांनी शहर बंदची हाक दिली असून हुतात्मा चौकात एकत्र येत हल्ल्याचा निषेध नोंदवला जाणार आहे। पहलगाममधल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जळगावच्या एरंडोलमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येतोय। सकल हिंदू समाजातर्फे एरंडोल वासियांना बंदची हाक देण्यात आली आहे। पहलगाममध्ये अतिरेक्यांच्या हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झालाय।
पहलगाम हल्ल्यानंतर पुण्यातील रेल्वे स्थानकात सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. उन्हाळी सुट्ट्यांमुळे प्रवाशांची गर्दी वाढल्यानं माहिती कक्षाची देखील उभारणी करण्यात आली. तर 24 तास पोलिसांकडून गस्त घातली जात असून श्वान पथकाच्या माध्यमातून तपासणी केली जाते. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राचं राजकारण ईडी चौकशीच्या तपासाभोवती फिरत आहे. अशातच रविवारी पहाटे मुंबईमध्ये ईडीच्या ऑफिसला आग लागली. या आगीत मोठं नुकसान झालं. मात्र आगीत महत्त्वाच्या फाईल्स जळाल्याचा आरोप होतोय. त्यानंतर ईडीकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ईडीच्या कार्यालयाला लागलेल्या आगीवर खोचक टोला लगावलाय. पुरावे नाहीत म्हणून कार्यालय जाळून ते मोकळे झालेत. याला राजकीय जादूगिरी म्हणतात अशी टीका सपकाळ यांनी सरकारवर केली. ईडी ऑफिसला लागलेल्या आगीमध्ये महत्त्वाचा प्रत्येक कागद सुरक्षित असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झालेली आहे. कुठल्याही खटल्याला धक्का लागला नसल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. बेस्ट बसच्या दरवाढीला आदित्य ठाकरे यांनी विरोध केलाय. बेस्टचं अधपतन सहन करू शकत नाही असं त्यांनी म्हटलंय. तर सामान्य मुंबईकरांचं रोजचं जगणं कठीण व्हावं हाच सत्ताधाऱ्यांचा विचार दिसतोय असा आरोपही त्यांनी केलाय. नाशकात काँग्रेस कमिटीतर्फे उद्या संविधान सद्भावना रॅलीचं आयोजन केलंय. रॅलीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार आहेत. उद्या दुपारी 4 वाजता हुतात्मा स्मारकापासून या रॅलीला सुरुवात होणार आहे. बदलापूर महापालिकेनं नागरिकांसाठी 29 सेवा ऑनलाईन उपलब्ध केल्या. आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते सर्व सेवांचं उद्घाटन पार पडलं. यामध्ये परवाना नूतनीकरण, परवाना हस्तांतरित करणं तसंच परवाना रद्द करणं अशा 29 सेवांचा समावेश आहे. नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल दिव्यांग संघटनेनं सेवा हक्क दिनी मोर्चा काढलाय. दिव्यांगांसाठी विविध कल्याणकारी योजना असताना योजनांची अंमलबजावणी होत नाहीये. त्यामुळे सेवा हक्क दिन साजरा करून काय फायदा असा सवाल दिव्यांग बांधवांनी उपस्थित केलाय. संघर्ष संघटनेनं रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन केलं आहे. रायगड जिल्ह्यातील खारघरला दारूमुक्त शहर घोषित करा अशी मागणी त्यांनी केली. दारूमुक्त खारघरसाठी 2007 सालापासून संघर्ष समितीचा लढा सुरू आहे. आताही या मागणीची दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय. राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानामधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना 3 महिने पगार मिळाला नाहीये. त्यासाठी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर आज आंदोलन झालंय. वाशिमसह 1 मे पर्यंत पगार दिल्यास वाशिम जिल्ह्यातील 700 आणि राज्यातील 33,000 कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. अकोला जिल्ह्यातील पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील राख विक्रीमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. राख 450 रुपये प्रति टनानुसार देऊन यात कोट्यवधींचा गैरव्यवहार झालाय असा आरोपही आंदोलकांनी केला आहे. अकोल्याच्या मूर्तिजापूरमधल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. हे शेतकरी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या शिवारातील माती घेऊन मुख्यमंत्र्यांच्या नागपूर निवासस्थानी निघाले होते. फडणवीसांनी सातबारा कोरा करण्याचं आश्वासन पूर्ण न केल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले. नवी मुंबईच्या नेरूळमध्ये शाळेवर पालकांनी मोर्चा काढला. 4 वर्षाच्या मुलावर स्कूल बस चालकानं अत्याचार केला होता. या प्रकारानंतर पालकांमध्ये संतापाची लाट आली आहे. शाळेच्या मुख्याध्यापकाच्या निलंबनाची मागणी पालकांनी केली आहे. युट्यूबवर रणवीर अलाहाबादिया वादग्रस्त वक्तव्य प्रकरणामध्ये मोठी अपडेट आहे. चौकशी दरम्यान रणवीरचा पासपोर्ट महाराष्ट्र सायबर क्राईम ब्युरोनं जप्त केला होता. तो आता परत करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले. त्यानुसार महाराष्ट्र सायबर क्राईम ब्युरोनं रणवीरचा पासपोर्ट त्याच्याकडे सुपूर्द केला. नवी मुंबईच्या मनपा रुग्णालयामध्ये बाळंतीण संगीता खरात हिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी खरात कुटुंबियांनी वाशीमध्ये श्रद्धांजली सभेचं आयोजन केलं होतं. तर संगीता हिच्या मृत्यूला जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे. अहिल्यानगरमध्ये तब्बल 62 लाख रुपयांचा भेसळयुक्त तांदूळ जप्त केला. सध्या साध्या तांदळाला बासमती तांदूळ तयार करण्यासाठी केमिकलचा वापर करून तांदळाला सुगंध आणण्याचा प्रयोग गोडाऊनमध्ये सुरू होता. अन्न आणि औषध विभागानं कारवाई केली आहे. डोंबिवली टिळकनगर रोडवरील भर रस्त्यात दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आहे. चाकूचा धाक दाखवत पायी जाणाऱ्यांना अडवून आरोपींनी लुटलं. दरम्यान पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
जळगावच्या अमळनेर तालुक्यातील एका शेतकऱ्यानं अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला जाळून घेतलं. धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झालाय. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यानं आत्महत्या केली आहे. संभाजीनगरमध्ये किरकोळ वादातून तिघांच्या टोळक्यानं दोघांना जबर मारहाण केली. जालना रोडवरच्या एका हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. यावेळी तरुणावर पिस्तूल रोखत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील जुन्नरच्या गोळे गावात 128 किलो गांजा जप्त केला. गांजा विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडनं 17,87,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिसांकडनं अधिक तपास सुरू आहे.